मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे शिंदे समाधी अवस्थेत असं शिवसेनेच्या आमदारांनाच सांगितलंय। सामनातून खळबळजनक गौप्यस्फोट, पक्षातील फोन टॅप केले जात असल्याचाही शिंदेंना संशय, सामनातून दावा। राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं। उद्धव ठाकरे भाजप एकत्र येतील का या प्रश्नावर ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचं सूचक उत्तर। आधी शिवसेना एकत्र आणण्याचे वक्तव्य, नंतर शिरसाटांचा घुमजाव, तर वेळ आली तर ठाकरे शिंदेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असं शिरसाटांनी केलं होतं वक्तव्य। सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील। भगव्या झेंड्यामुळेच मंत्री होऊ शकलो, मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानानं आता नव्या वादाची चिन्ह। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबासह शिष्टमंडळ आज भगवानगडावर जाणार। दुपारी 1 वाजता नामदेव शास्त्रींना भेटणार। आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन न्यायाची मागणी करणार। बीड जिल्ह्यातील 183 जणांच्या बंदुकींचे परवाने रद्द, तर गुन्हे दाखल असताना सुद्धा अनेकांकडे शस्त्र परवाने होते। आणखी 127 परवाने सुद्धा रद्द होण्याची शक्यता। महाराष्ट्रात 5 संशयित जीबीएस रुग्णांचा मृत्यू, पुण्यामध्ये 9 तर अमरावतीत 2 नवे रुग्ण। आतापर्यंतची आकडेवारी 124 वर। बहुतेक रुग्ण हे असलेल्या पुण्यातल्या पाण्याचे आता नमुने तपासणीसाठी पाठवले। भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज। वानखेडे स्टेडियमवर आज अंडर-19 वुमन्स वर्ल्ड कपचा अंतिम सामना। दक्षिण आफ्रिकेसमोर पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान। वसंत पंचमीच्या दिवशी आज विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा। पंढरपुरात मंदिराला फुलांची आकर्षक सजावट, सकाळपासूनच भाविकांची इथे गर्दी। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी आज मेगा ब्लॉक, तर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार।